एखादं गैरकृत्य केल्यानंतर त्या व्यक्तीला शिक्षा होते म्हणून आपल्याकडे आधी पोलीस आणि त्यानंतर न्यायालय अशी व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र गुन्हा करून कोर्टामध्ये गेल्यानंतर लगेच जामीन मिळतो। याचा कॉन्फिडन्स वाढल्यामुळेच एका आरोपीने वारंवार गुन्हे केले आणि केवळ ते गुन्हे केलेच नाही तर त्याची कबुली सुद्धा स्वतः आरोपीने दिली आहे। ही घटना नागपूरमधली आहे। संदीप खेमचंद ठेंबरे असं या चोरट्याचं नाव असून त्याचं वय फक्त 27 वर्ष आहे। दरम्यान त्याच्यावर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये मिळून 60 पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे हे दाखल करण्यात आलेत। 10 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या परिसरामध्ये एक घरफोडी झाली होती आणि या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की संदीप आणखी घरफोड्या करण्याच्या तयारीमध्ये आहे। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मानकापूर रिंग रोड परिसरामध्ये त्याला अटक केली आणि पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 20 लाख रुपयांचं साहित्य जप्त केलं। यामध्ये 14 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, एक कार आणि एक मोटरसायकल सुद्धा याचा समावेश होता। दरम्यान या चोरट्याने चोरी का करतो याचं उत्तर देत सगळ्यांनाच हादरवून टाकलंय। तर कबुली त्याने अशी दिली होती की महाराष्ट्रात लवकर जामीन मिळतो आणि त्यामुळे मी वारंवार महाराष्ट्रातच घरफोड्या करतो। तुलनेनं मध्य प्रदेशमध्ये जामीन लवकर मिळत नाही आणि म्हणून मी तिथे कमी गुन्हे करतो असं त्याने चक्क म्हटलेलं आहे। मात्र त्याने दिलेल्या या कबुलीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या तर कायदा आणि सुव्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कारण आपल्याकडे किती कठोरपणे कारवाई ही केली जाते हे आता नव्याने वेगळं सांगायला नको।